बिंदुसरा नदीचे पुनर्वसन झाले पाहिजे. पंकजाताई बिंदुसरा नदीचे पुनर्वसन झाले पाहिजे. बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त झालेच पाहिजे. बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त झालेच पाहिजे. बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त झालेच पाहिजे. बिंदुसरा नदी अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे. बिंदुसरा नदी अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे. बिंदुसरा नदी अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे. पंकजाताई बिंदुसरा नदीचे पुनर्वसन झालं 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 पाहिजे. बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त झालेच पाहिजे. बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त झालेच पाहिजे. बिंदुसरा नदी अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे. बिंदुसरा नदी अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे. घेतलं ना आता बीड शहरातील मधून जाणारी बिंदुसरा नदी गेल्या कित्येक वर्षापासून जर पाहिला आपण तर त्या ठिकाणी नगर परिषद कर्मचारी डम्पिंग करतात, कचरा टाकतात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. त्यामुळं भव्य दिव्य असणारी नदीचं पात्र कमी होऊन नदीची गटारगंगा झालेली आहे. अजितदादा पवार पालकमंत्री यांनी जसं 4-5 दिवसापासून बीड शहरामध्ये गोरगरिबांच्या हातावर पोट भरणाऱ्या लोकांची अतिक्रमण काढली. आमची अशी अपेक्षा आहे की अजितदादांनी या ठिकाणी बिंदुसरा नदी पात्रामध्ये जे पुढारी धनदांडके भूमाफी आहेत त्यांचं अतिक्रमण काढून बिंदुसरा नदीला मोकळं करावं. त्याचबरोबर गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही यासाठी धरत आहोत. सुदैवानं बीड जिल्ह्याच्या भूमिकांना आमदार पंकजाताई मुंडे यांच्याकडे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्रिपद आलेलं आहे. त्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या नद्यांना आढावा घेऊन त्यांचं पुनरुज्जीवन करतायत. तर आमचं असं म्हणणं आहे की बीड शहराची जी नदी आहे तिचंही पंकजाताई मुंडे यांनी पुनरुज्जीवन करावं. कारण की 1989 सारखी जर परिस्थिती निर्माण झाली भविष्य काळामध्ये तर बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी व जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की तातडीनं पंकजाताईंनी या ठिकाणी यावं, प्रत्यक्ष आढावा घ्यावा या नदीचा आणि याचं पुनरुज्जीवन करावं. यासाठी आज आम्ही बिंदुसरा नदी पात्रामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते समविचार पक्षाचे आंदोलन करत आहोत आणि प्रशासनाचं पंकजाताईंचं अजितदादांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत.